हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण सायन्स मिशन क्लास 2चा चॅप्टर नंबर 6 डोमेस्टिक ॲनिमल हा पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. वी ऑलरेडी नो सम ॲनिमल्स कॅन बी टेम्ड, दे बिकम अवर फ्रेंड. आपण काही ॲनिमल्सला घरी पाळतो. टेम म्हणजे काय? पाळणे. तर ते काय आपले होतात तर फ्रेंड होतात. वी विल लर्न अबाउट डोमेस्टिक ॲनिमल. आपण आता काय शिकणार आहोत तर डोमेस्टिक ॲनिमल, व्हॉट वी गेट फ्रॉम डोमेस्टिक ॲनिमल. आपल्याला डोमेस्टिक ॲनिमलपासून काय मिळते. ॲनिमल्स दॅट वर्क फॉर अस. जे ॲनिमल आहेत ते आपल्यासाठी काय काम करतात. परत हाऊ टू लुक आफ्टर डोमेस्टिक ॲनिमल. मग डोमेस्टिक ॲनिमलकडे कसं लक्ष द्यायचं, काय त्यांची कशी काळजी घ्यायची तेही पाहणार आहोत. चला तर लेसनला सुरुवात करूया. व्हॉट आर डोमेस्टिक ॲनिमल. डोमेस्टिक ॲनिमल काय असं त्यांनी विचारलं. तर चला आता आपण पॅरा वाचायला घेऊया. यू आर गिवन अ चॉईस बिटवीन अ पप अँड अ लायन्स कब टू कीप ॲट होम ॲज अ पेड. आता ह्यांनी आपल्याला हे दिलं की तुम्ही चॉईस करा की तुम्ही एक कुत्र्याचे पप कोणाला म्हणतात तर कुत्र्याच्या पिल्ल्याला पप म्हणतात आणि लायन्सच्या पिल्लूला काय म्हटलं जातं तर कब म्हटलं जातं. तर ह्या दोघांपैकी तुम्ही तुमच्या घरात पेट म्हणून कोणाला ठेवचाल. बोथ आर इक्वली क्यूट. दोघं पण दिसायला सारखेच दिसतात. ते तुम्हाला पिक्चरमध्ये इथं साईडला दिसत असेल. दोघं पण कसे दिसतात ते क्यूट दिसतात ते. विच वन विल यू चूज. मग पण त्या दोघांपैकी तुम्ही पेट ॲनिमल म्हणून कोणाला चूज करचाल. अ डॉग कॅन बी टेम बट अ लायन काय कॅनॉट. आपण डॉगला ना काय करू शकतो, पाळू शकतो, पण आपण लायनला पाळू शकत नाही. ॲनिमल्स दॅट कॅन बी टेम्ड आर कॉल्ड डोमेस्टिक ॲनिमल. जे असे ॲनिमल आहेत की ज्यांना आपण पाळू शकतो. टेम म्हणजे काय, त्यांच्यावर टेमचा खरा अर्थ काय आहे तर खाली दिले बघा. ॲन ॲनिमल दॅट इज नॉट डेंजरस अँड नॉट फ्रायटेंड ऑफ पीपल. असे ॲनिमल की जे आपल्याला नुकसान पोहोचवत नाहीत, प्लस आपल्याला त्यांच्यापासून भीती वाटत नाही. अशा ॲनिमलला काय म्हणायचं, टेम्ड. आणि ते टेम्ड ॲनिमल जे आपण पाळतो त्याला काय म्हणायचं, डोमेस्टिक ॲनिमल. वी कीप डोमेस्टिक ॲनिमल इन आवर होम ऑर इन अ फार्म. आपण हे जे डोमेस्टिक ॲनिमल आहेत हे आपण कुठे पाळतो तर आपल्या घरात आणि आपल्या फार्मवरती म्हणजे आपल्या शेतात. डॉग्स, कॅट, रॅबिट अँड फिश आर सम ॲनिमल्स केप्ट ॲट होम ॲज अ पेट. आणि त्यापैकी आपण डॉग, कॅट, रॅबिट अँड फिश यांना आपण आपल्या घरात पाळतो. काऊ, गोट्स, हेन्स, डक, हॉर्सेस अँड शिप्स आर सम फार्म ॲनिमल. आणि फार्म ॲनिमल कोणते कोणते असतात तर काऊ आपण घरात पाळू शकतो का, नाही. म्हणून काऊ, गोट, हेन, डक अँड हॉर्सेस अँड शिप्स हे कुठे पाळले जातात तर आपल्या शेतावर पाळले जातात. म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे, फार्म ॲनिमल. दे हेल्प अस इन मेनी वे. आणि ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे काय करत असतात, मदत करत असतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. वी गेट फूड फ्रॉम फार्म ॲनिमल. आपल्याला फार्म ॲनिमलपासून काय मिळतं तर फूड मिळतं, ते पाहूया. वी गेट मिल्क फ्रॉम सम ॲनिमल्स सच ॲज काऊ, बफेलोज, गोट अँड कॅमल. आपल्याला काय तर गाईपासून, बफेलो म्हणजे म्हशीपासून, गोट आणि कॅमल ह्यांच्यापासून काय मिळतं तर दूध मिळतं. वी मेक चीज, पनीर, बटर, घी, कर्ड, आईस्क्रीम, स्वीट्स अँड अदर थिंग्स फ्रॉम मिल्क. आणि ह्या पिक्चरमध्ये आपल्याला दाखवलं की काऊ, बफेलो आणि कॅमल ह्यांच्याकडून दूध घेऊन आपण काय काय बनवतो आहे तर बटर, घी, कर्ड, चीज, पनीर अँड स्वीट्स बनवतो. ओके. चला तर मग खाली पाहूया. वी गेट एग फ्रॉम बर्ड्स लाईक हेन अँड डक्स. आणि आपण ना कोंबडीपासून आणि डक्सपासून आपल्याला काय मिळतं तर अंडी मिळतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे बघूया. सम ऑफ अस ईट द फ्लेश ऑफ ॲनिमल्स सच ॲज चिकन, गोट, फिश अँड सम अदर्स. आणि काय ह्या जे काय ॲनिमल आहेत त्यांच्या आपण काय खातो, फ्लेश म्हणजे काय तर त्यांचं मांस खातो. मग कुठलं तर चिकन, हेंचं जे मटण असतं त्याला काय म्हणलं जातं, फ्लेश असतं त्याला काय म्हणतात, चिकन. गोट खातो. परत ना काही अदर ॲनिमल आहे, फिश पण खातो. आणि काही अशा ॲनिमल आहेत की त्यांचं पण आपण काय खातो, फ्लेश खातो, जसं की डक, शीप आणि क्रॅब. ओके. चला तर नेक्स्ट पॉईंट पाहूया.
वी गेट अदर थिंग्स फ्रॉम फार्म ॲनिमल. आणि फूडसोबतच आपण अजून काय मिळतं आपल्याला फार्म ॲनिमलपासून ते पाहायचं आहे. वी गेट फायबर सच ॲज अ वूल अँड सिल्क फ्रॉम सम ॲनिमल्स. आपल्याला फार्म ॲनिमलपासून फायबर्स म्हणजे काय, सूत मिळतं. तर सुतामध्ये काय काय मिळतं, तर वूल अँड सिल्क. वी यूज दिस फायबर्स टू मेक क्लोथ. आणि हे जे सूत मिळतं किंवा त्याच्यापासून जो तंतू मिळतो, जो धागा मिळतो, त्याच्यापासून आपण काय तयार करतो, तर क्लोथ्स तयार करतो. खाली पिक्चर दिलेला आहे. वी गेट वूल फ्रॉम शीप. आपल्याला वूलन कुठून मिळतं, वूल कुठून मिळतं, तर शीपपासून मिळतं. आणि त्या वूलचं आपण आहे ना, त्या सुतापासून आपण काय तयार करतो, तर स्वेटर तयार करतो. वूल इज यूज टू मेक वूलन क्लोथ फॉर विंटर. आणि ह्या वूलपासून आपण वूलन क्लोथ म्हणजे स्वेटर वगैरे बनवतो. आणि ते कशासाठी आपल्याला उपयोगी पडतात, तर विंटर म्हणजे काय, हिवाळ्यात आपल्याला त्याचा उपयोग होतो. नेक्स्ट पिक्चरकडे वळूया. वी गेट सिल्क फ्रॉम सिल्कवॉर्म. आणि आपल्याला सिल्क कुठून मिळतं, तर सिल्कवॉर्म ही म्हणजे काय, एक असते अळी असती, जी त्या एका झाडावरती राहून जगत असते. ती सिल्क इज यूज टू मेक सिल्क क्लोथ. आणि ह्या सिल्कवॉर्मपासून जो आपल्याला फायबर मिळतो, त्याच्यापासून आपण काय बनवतो, तर सिल्क क्लोथ बनवतो. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. वी यूज द स्किन ऑफ सम डोमेस्टिक अँड वाईल्ड ॲनिमल टू मेक लेदर. आणि काही असे ॲनिमल आहेत की जे आपले पाळीव किंवा वाईल्ड ॲनिमल म्हणजे वन्य फॉरेस्टमध्ये राहणारे, त्या ॲनिमलच्या स्किनपासून आपण काय तयार करतो, तर लेदर. लेदर इज यूज टू मेक शूज, क्लोथ्स, पर्स, बेल्ट अँड अदर थिंग्स. आणि ह्या लेदरचा आपण म्हणजे काय उपयोग असतं आपल्या ह्याच्यात, तर आपण त्याच्यापासून शूज बनवतो, क्लोथ्स असतात, परत पर्स असते, बेल्ट असतो अँड अदर थिंग्स. आपल्याला बघा खाली पिक्चर्समध्ये दाखवले लेदर कोणापासून घेतलं जातं आणि त्यात थिंग्स बनवलेल्या आहेत. चला तर मग नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. फार्म ॲनिमल्स वर्क फॉर अस. आणि फार्म ॲनिमल हे आपल्याला आपल्या कामातसुद्धा मदत करतात. कशी करतात ते पाहूया. वी यूज सम ॲनिमल्स सच ॲज कॅमल, हॉर्सेस, एलिफंट अँड डॉंकीज टू कॅरी हेवी लोड्स. आणि जे काय हे फार्म ॲनिमल असतात ते आहे ना, त्याच्यामध्ये कॅमल, हॉर्सेस, एलिफंट अँड डॉंकी जे आहेत, हे आपलं जड ओझं जे असतं ते ओझं वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. वी ऑल्सो यूज देम टू गो फ्रॉम वन प्लेस टू अनादर. आणि आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर त्याही वेळेस आहे ना, आपण ह्यांचा उपयोग करतो. चला तर नेक्स्ट पेजकडे वळूया. वी यूज सम ॲनिमल्स सच ॲज अ बुलक्स टू प्लग अवर फील्ड्स. आणि जे बुलक्स असतात म्हणजे काय, बैल असतात, त्या बैलांचा आपण आपल्या शेतात त्यांना काय उपयोग करतो, तर नांगरणी. प्लग म्हणजे काय, नांगरणी. प्लगचा खाली इंग्लिशमध्ये मिनिंग दिलेला आहे, आपण ते वाचूया. लूजन अप सॉईल बिफोर प्लांटिंग सीड इन इट. आणि ज्यावेळेस आपण एखादा बी पेरायच्या अगोदर ती जी माती, जी शेत असतं ते शेत काय करतो आपण, त्याच्यातली माती, ती जी सॉईल असते ती काय करतो, लूज करतो. लूज करण्यासाठी आपण बैलांचा उपयोग करून त्याला शेतात काय करतो, नांगरणी करतो असं म्हणलं जातं. चला तर मग नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. पेट ॲनिमल. आता पाळीव ॲनिमल. सम ॲनिमल्स लिव्ह विथ अस इन अवर होम्स. काही ॲनिमल्स हे आपल्याबरोबर आपल्या घरात राहतात. दे आर कॉल्ड पेट ॲनिमल ऑर पेट्स. आणि त्यांना आपण काय म्हणतो, तर पेट ॲनिमल म्हणतो किंवा पेट्स म्हणतो. वी कीप पेट्स लाईक डॉग अँड कॅट्स ॲट होम. आणि ना आपल्याला सगळ्यांना जास्त कोण आवडतं पेट ॲनिमलमध्ये, तर डॉग आणि कॅट्स आवडतात. दे बिकम अवर फ्रेंड्स. आणि ते आपले काय, मित्र होतात. अँड मेक अस फील हॅपी. आणि ते आपल्याला कशा ना कशा तरी प्रकारे आपल्याला कसे ठेवतात, आनंदी ठेवतात. डॉग्स गार्ड आवर होम. डॉग्स आहे ना आपल्या घराची काय करतो, रक्षण करतो, प्रोटेक्ट करतो आपल्याला. गार्ड म्हणजे काय, तर प्रोटेक्ट अगेन्स्ट हार्म, म्हणजे एखाद्या संकटापासून आपल्याला तो प्रोटेक्ट करत असतो. दे ऑल्सो हेल्प पोलीस कॅच थीव्ज. आणि तो डॉग जो आहे तो अजून पोलिसांनासुद्धा मदत करतो. कसं, तर त्यांना चोर पकडण्यासाठी. लुक्स
लुकिंग आफ्टर डोमेस्टिक ॲनिमल्स. आता डोमेस्टिक ॲनिमलला आपण कशी काळजी घेतली पाहिजे हे सांगितलं आहे. ॲनिमल्स आर आवर फ्रेंड्स. ॲनिमल हे आपले मित्र असतात. दे हेल्प अस इन मेनी वे. आणि ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतात. वी शूड बी काइंड टू देम. त्यामुळे आपण त्यांच्या बद्दल किंवा त्यांच्या प्रती कसं वागलं पाहिजे, दयाळूने म्हणजे काइंडनेसने वागलं पाहिजे. वी शूड लुक आफ्टर देम वेल. आणि त्यांची आपण काळजी पण घेतली पाहिजे. वी शूड कीप डोमेस्टिक ॲनिमल अँड देअर होम्स क्लीन. आणि आपण डोमेस्टिक ॲनिमल आणि प्लस त्यांचं जे घर असतं ते काय स्वच्छ ठेवलं पाहिजे. वी शूड गिव्ह देम गुड फूड अँड क्लीन वॉटर. आपण त्यांना चांगलं जेवण आणि पाणी दिलं पाहिजे. इफ अ डोमेस्टिक ॲनिमल इज सिक इट शूड बी टेकन टू ॲन ॲनिमल डॉक्टर. आणि समजा जर डोमेस्टिक ॲनिमलपैकी कोणी आजारी पडलं तर आहे ना त्याला ॲनिमल डॉक्टर असतात त्या ॲनिमल डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे. ॲन ॲनिमल डॉक्टर इज कॉल्ड अ वेट. आणि ॲनिमलच्या डॉक्टरांना काय म्हटलं जातं तर वेट म्हटलं जातं. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल. एक्सरसाइजचा व्हिडिओ हा मी लवकरात लवकर अपलोड करायचा प्रयत्न करेन. ओके स्टुडंट्स, थँक्यू.